नीट 2026मध्ये 200 ते 500 मार्क्समध्ये कोणती काउन्सिलिंगला प्राधान्य द्यावे व सोबतच कोणते कोणते पर्याय उपलब्ध आहेत आणि कोणत्या चुका आपण टाळल्या पाहिजे याबद्दल सविस्तरपणे आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. जर का तुमचे मार्क्स 200 ते 500च्या रेंजमध्ये असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर यश. चला व्हिडिओला सुरुवात करूया. जर तुम्हाला आमचा पेड मेडिकल काउन्सिलिंग प्रोग्राम जॉईन करायचा असेल तर फक्त 2499 मध्ये तुम्हाला पूर्ण काउन्सिलिंग करून मिळेल. त्यात रजिस्ट्रेशन, फॉर्म फिलिंग, चॉईस फिलिंग, अलॉटमेंट गायडन्स, फक्त तुम्हाला जे आवश्यक डॉक्युमेंट्स आहेत ते आमच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत. बाकी सर्व काम आमची टीमच करेल. तर सर्वात आधी जर का आपण 200 ते 250 मार्क्सच्या मधातल्या विद्यार्थ्यांसाठी बोललो, जर का तुम्ही कोणत्याही कॅटेगरीजचे असाल, ST, SC, OBC, EWS, NT, VJ, SEBC, कोणत्याही कॅटेगरीचे जर का असाल तर आपल्याला होमिओपॅथी आणि फिजिओथेरपी या दोन याची काउन्सिलिंग करता येईल. BHMSचं आपण 100% सांगू शकत नाही, बट चान्स घ्यायला काय जाते ना, आपल्याला एकच वेळ रजिस्ट्रेशन करावं लागते. CET सेलमध्ये तुम्हाला कोणतीही जरी का काउन्सिलिंग करायची असेल तर रजिस्ट्रेशन एकच वेळ करावं लागते. तुम्हाला मग MBBSची काउन्सिलिंग करायची असेल किंवा BMSची करायची असेल किंवा BHMSची करायची असेल किंवा सोबतच जर का फिजिओथेरपीचीही काउन्सिलिंग करायची असेल, सर्व या कोर्सेसचं रजिस्ट्रेशन एकदाच होत असते. त्याची फीजही एकदाच लागते ₹1000. त्यानंतर तुम्ही या सर्व कोर्सेसची चॉईस फिलिंग करू शकता. म्हणून जर का तुमचे मार्क्स या रेंजमध्ये येत असतील तर BHMSचीही काउन्सिलिंग करायला आपल्याला काही हरकत नाही. तेच जर का आपण आता 250 ते 300 मार्क्सच्या विद्यार्थ्यांचं बघितलं तर सर्व कॅटेगरीजचे आपले होमिओपॅथीचे चान्सेस बनतात. या मार्क्सच्या रेंजवरच आपल्याला होमिओपॅथी मिळण्याचे जास्तीत जास्त चान्स असतात. खूप जास्त चान्स असतात की तुम्हाला इथे होमिओपॅथीची सीट मिळून जाईल. पण ते जर का आपण ST कॅटेगरीसाठी बघितलं तर BMS काउन्सिलिंग करणं हे खूप आवश्यक आहे. कारण की ST कॅटेगरीला याच मार्क्सच्या रेंजमध्ये BMS भेटणं हे पॉसिबल आहे. त्यामुळे ST कॅटेगरीचे जेही स्टुडंट्स असतील त्यांनी BMS काउन्सिलिंग करा व सोबतच हे बाकीचे कॅटेगरीचे स्टुडंट्स आहेत त्यांनी वर जर का BMSचे कॉलेजेस टाकले आणि त्यानंतर जर का BHMSचे कॉलेज टाकले तरीही चालते. BMS आणि BHMSचे कॉलेज एका सोबत जरी टाकले तरीही काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला फक्त जी काउन्सिलिंग आहे सोबतच जी चॉईस फिलिंग आहे ज्यामध्ये आपण आपली प्रेफरन्स लिस्ट बनवतो ती आपल्याला खूप जास्त अचूक करायची आहे. ज्यामुळे आपली सीट भेटण्याचे चान्सेस आहेत ते वाढतील. त्यामुळे जी काउन्सिलिंग आहे ही खूप जास्त लक्षपूर्वक व सोबतच अचूक करा. आता जर का आपण 300 ते 350 मार्क्सच्या रेंजमध्ये जर का विद्यार्थी बघितले तर कोणतीही कॅटेगरी असो सर्व कॅटेगरीजला इथे BMS काउन्सिलिंग करायची म्हणजे करायचीच आहे. तुमचे 350 मार्क्स असतील किंवा 300 असतील, 320, 330 असतील तर BMSची काउन्सिलिंग करा म्हणजे करा. कारण की कट ऑफ जो असतो BMSचा कोणतीही कॅटेगरी असो त्या कट ऑफ याच रेंजमध्ये असतो. 300 ते 350च्या रेंजमध्येच असतो. 2023 असो का 24 असो का 2025 असो, सर्व या वर्षाचा कट ऑफ 300 ते 350 मार्क्सच्या मधातच गेलेला आहे BMSचा. म्हणून या मार्क्सच्या रेंजमध्येच आपल्याला काउन्सिलिंग ही खूप जास्त लक्षपूर्वक करणं आहे. जी आपली चॉईस फिलिंग आहे ज्याला आपण प्रेफरन्स लिस्ट म्हणतो ती खूप जास्त परफेक्ट असली पाहिजे जेणेकरून आपले सीट भेटण्याचे चान्सेस हे वाढतील आणि सोबतच आपल्याला चांगलं कॉलेजही मिळेल. त्यामुळे इथे सर्व कॅटेगरीचे खूप जास्त चान्सेस आहेत की तुम्हाला एक BMS सीट मिळेल. या मार्क्सच्या रेंजवर काउन्सिलिंग ही खूप जास्त अचूक व बरोबर करणं आवश्यक आहे. तेच जर का आता आपण 350 ते 400 मार्क्सच्या विद्यार्थ्यांबाबतीत बोललो तर जे ST कॅटेगरीचे स्टुडंट आहेत त्यांनी MBBS काउन्सिलिंग करा. MBBS काउन्सिलिंग म्हणजे ST कॅटेगरीसाठी इथे MBBSचे चान्सेस बनतात व सोबतच त्यांना याच मार्क्सवर MBBS मिळून जातं आणि सोबतच त्यांना BMS गव्हर्नमेंट तर 100% मिळूनच जाते. SC कॅटेगरी स्टुडंटसाठी इथे BMS गव्हर्नमेंटचे चान्सेस बनतात. या सर्व कॅटेगरीजचा विचार केला तर त्यांना चांगल्यातलं चांगलं BMS कॉलेज मिळू शकते. म्हणजे सर्व कॅटेगरीजला इथे चांगलं BMS कॉलेज मिळेल. तर चांगलं BMS कॉलेज म्हणजे कसं? म्हणजे हे कॉलेज असं असते की जे कॉलेज नवीन नसते. या कॉलेजमध्ये सर्व फॅसिलिटीज उपलब्ध असतात. आधीपासून 2 ते 3 बॅचेस असतात. म्हणून आपण याला चांगलं BMS कॉलेज बाकी सर्व कॅटेगरीजला मिळू शकते या मार्क्सवर. तेच जर का आता आपण 400 ते 450 मार्क्सच्या विद्यार्थ्यांसाठी बघितलं तर ST कॅटेगरीसाठी जर का आपण विचार केला तर MBBS गव्हर्नमेंट त्यांना 100% मिळेल. चांगलं कॉलेजही मिळेल. तेच जर का आपण आता SC कॅटेगरीसाठी बघितलं तर SC कॅटेगरीसाठी इथे MBBS भेटण्याचे चान्सेस वाढतात जर का तुमचे मार्क्स 450 जवळपास असतील. परत 450 जवळपास असतील तर SC कॅटेगरीला MBBS सीट भेटण्याचे चान्सेस इथे खूप जास्त आहेत. व सोबतच जर का बाकी कॅटेगरीजचा विचार केला तर गव्हर्नमेंट BMSचे चान्सेस इथे आहेत. सर्व कॅटेगरीज OBC, VJ, NT, SEBC सर्व कॅटेगरीजला 450 मार्क्सवर BMS गव्हर्नमेंट भेटण्याचे चान्सेस इथे खूप जास्त असतात. म्हणून चॉईस फिलिंग लिस्ट जी आहे ती एकदम प्रॉपर प्रिपेअर करा आणि सोबतच जे कॉलेज आपण टाकतो त्या कॉलेजनुसार त्यांची फीस बघून, सोबतच त्या कॉलेजचं इन्फ्रास्ट्रक्चर बघून, त्या कॉलेजच्या अकॅडमिक्स बघून, हे सर्व बघूनच कॉलेज लिस्ट प्रिपेअर करा. जर का आपण आता 450 ते 500 मार्क्सच्या विद्यार्थ्यांबाबतीत बोललो
तर सर्व कॅटेगरीज कोणतीही कॅटेगरी असो सर्वांना BMS गव्हर्नमेंट 100% मिळेल. ते जर का आपण SC कॅटेगरीसाठी बोललो तर MBBS गव्हर्नमेंट किंवा सेमी गव्हर्नमेंट इथे 100% SC कॅटेगरीच्या स्टुडंट्सला इथे मिळून जाईल 450 ते 500 मार्क्सच्या रेंजवर. पण आता 500 ते 550 मार्क्सच्या रेंजवर जर का बोललो तर सर्व कॅटेगरीचे ते MBBS सीटचे चान्सेस बनतात. म्हणजे तुमची कॅटेगरी कोणतीही जरी का असली तरीही MBBSची काउन्सिलिंग करा, कॉलेज वगैरे फिल करा, प्रेफरन्स लिस्ट बनवून ठेवा, चॉईस फिलिंग करा. तर आपण रजिस्ट्रेशन केलेलंच आहे. रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्ही कोणत्याही कोर्सची चॉईस फिलिंग करू शकता. ती MBBS असो का BMS असो का BHMS असो, म्हणून आपल्याला MBBSचीही चॉईस फिलिंग करायला इथे काही हरकत नाही. जर का सीट मिळत असेल किंवा जर का आपले चान्सेस बनत असतील तर आपल्याला चॉईस फिलिंग करायला काही हरकत नाही. सोबतच जर का या मार्क्सच्या रेंजवर तुम्हाला जर का मार्क्स असतील तर MBBS काउन्सिलिंग ही 100% करा म्हणजे करा. तर अशा प्रकारे आपण सर्व मार्क्सच्या ज्याही रेंज आहेत त्यानुसार कोणती काउन्सिलिंग करावी हे आपण सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेलं आहे. या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांना हा एकच प्रश्न पडतो की माझ्या मार्क्सवर मला कोणते कॉलेज मिळेल. याचसाठी आम्ही सुरू केलेला आहे आमचा पेड काउन्सिलिंग प्रोग्राम. यामध्ये तुम्हाला नीट काउन्सिलिंगचे सर्व अपडेट्स, व्हॉट्सअप सपोर्ट आणि MBBS, BAMS, BHMS, BDS, फिजिओथेरपी या सर्व कोर्सेससाठी वैयक्तिक मार्गदर्शन मिळेल. तुमच्या मार्क्स, कॅटेगरी आणि बजेटनुसार तुम्हाला सर्वोत्तम कॉलेज कोणते असेल, सोबतच जॉईन झाल्यापासून तर तुमच्या कॉलेजच्या पहिल्या दिवसापर्यंत आम्ही तुमच्या सोबत असू. इंटरेस्टेड असाल तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा आणि आमच्या सोबत जॉईन व्हा.